आता या गणितात ट्रेनची लांबी किती दिली आहे? 220 मीटर है ना. ठीक, म्हणजे एल बरोबर लिहिला आपण 220 मीटर लांबीची ट्रेन. लक्ष द्यायचं कसं सांगतो मी. एल बरोबर झाले 220 मीटर लांबीची ट्रेन है ना. किती किलोमीटर प्रति वेगानं? 36 किलोमीटर प्रति आवर वेगानं है ना. ठीक, एका खांबाला किती वेळात ओलांडले है ना. ठीक, मग या संपूर्ण गणितात लांबी किती आहे? एकच आहे. स्पीड किती आहे? एकच आहे. ओलांडण्याचा टाइम सुद्धा एकच आहे. मग एक लांबी, एक स्पीड, एक वेळ असं असेल तर आपण कोणता फॉर्म्युला वापरतो? एल बरोबर एस इंटू टी. एल किती दिलाय? 220 मीटर बरोबर. स्पीड हा कशात दिलाय? किलोमीटर प्रति आवर. आपल्याला समीकरण कसं पाहिजे? द्या लक्ष. एल जर मीटर मध्ये लिहिली तर स्पीड ही मीटर पर सेकंद मध्ये लिहा है ना. ओके, आणि टाइम हा सेकंद मध्ये लिहा. समजलं? एकतर हे असं लागल, एकतर लांबी ही किलोमीटर मध्ये लिहिली तर स्पीड हा किलोमीटर पर आवर लागल, गुणेला टाइम हा आवर लागल. ठीक, असं लागल. पटतंय काय म्हणत? ठीक, म्हणजे एकतर हे असंच लागल है ना, एकतर हे असंच लागल. पण असं नाही चालणार की लांबी मीटर मध्ये, स्पीड किलोमीटर प्रति आवर मध्ये आणि टाइम सेकंद मध्ये. असं चालणार नाही. पडलं? ठीक, मग जर या गणितात किलोमीटर प्रति आवर मध्ये दिलाय तर याचं रूपांतर कशात करावं लागल? मीटर पर सेकंद. पडत आहे? कारण हे मीटर मध्ये दिलाय है ना. ठीक, मग याचं रूपांतर आपल्याला मीटर पर सेकंद मध्ये करणं आहे. मग तुम्हाला माहित आहे 36 किलोमीटर प्रति आवर म्हणजे होते 10 मीटर पर सेकंद. म्हणून मी आता इथं 10 मीटर पर सेकंद घेतो, गुणेला किती? टी. 1 0 0 कॅन्सल. टी बरोबर किती? 22. 22 काय? सेकंद. म्हणून आपल्या गणिताचं उत्तर काय निघन? 22 सेकंद. जसं गणित पाहून आपण मांडणी करायची आहे. मग गणितात दिलाय आपल्याला 270 मीटर लांबीची रेल्वे, म्हणजे एल दिला आहे 270 मीटर असं लिहिलं. सुरुवात आहे आपली तर है ना. ठीक, आता 18 किलोमीटर प्रति आवर वेगाने म्हणजे स्पीड आहे. मग स्पीड लिहिला आपण 18 किलोमीटर प्रति आवर वेगाने है ना. ठीक, आता काय म्हटलं? एका खांबाला किती वेळात ओलांडेल टाइम विचारला. ओके, मग मला माहित आहे की गणितात एकच लांबी, एकच स्पीड, एकच टाइम. म्हणून फॉर्म्युला वापरला आपण एल बरोबर एस इंटू टी. एल किती दिलाय? 270. स्पीड किती आहे? 18 किलोमीटर प्रति आवर. पण आपल्याला काय पाहिजे? मीटर पर सेकंद. सर कसं समजन आम्हाला मीटर पर सेकंद पाहिजे? कारण हे मीटर आहे ना. मग याचं रूपांतर मीटर पर सेकंद म्हणजे वेळ निघन सेकंदात है ना. ठीक, मग हे मीटर पर सेकंद. मग 18 किलोमीटर प्रति आवर म्हणजे होते 5 मीटर पर सेकंद गुणेला टी. आणि 5 न काय करू? भागू. 5 5 25. 2 राहिले. 5 चौक 54. पण हे 54 काय आहे? तर 54 सेकंद. घ्या मग द्या लक्ष. पहा कसं करायचं. आता इथून पुढचे रेल्वेचं कोणतंही गणित है ना पहिलं वाचू आपण प्रॉपर. ठीक, म्हणजे 425 मीटर लांबीची रेल्वे. मग गणितात रेल्वेची लांबी दिली आहे 425 मीटर. लिहिलं? ठीक, ओके. आता त्याच्यानंतर 90 किलोमीटर प्रति आवर वेगाने म्हणजे काय लिहिलं आपण? स्पीड. 90 किलोमीटर प्रति आवर वेगाने एका व्यक्तीला. आणि आपल्याला माहित आहे व्यक्तीला लांबी नसते. क्लिअर? म्हणजे गणितात एकच लांबी झाली. व्यक्तीला किती वेळात ओलांडेल म्हणजे वेळात म्हणजे काय दिला? टाइम. तर असं मांडायचं आपली सुरुवात असेल तर. ठीक, मग आता याच्यावरून समजायचं की आपल्याकडे एकच फॉर्म्युला एल बरोबर एस इंटू टी.
यल दिली आहे का? हो, 425 लिहिली, बरोबरच्या खाली बरोबर आहे ना, ठीक. यस दिली आहे का? हो, 90 किलोमीटर प्रति हवर, पण आपल्याला पाहिजे मीटर पर सेकंद. काय करणे? रूपांतर है ना, ठीक. किलोमीटर प्रतिवरचं रूपांतर मीटर पर सेकंद मध्ये करणे आहे. आपलं पाठ आहे 90 किलोमीटर प्रति हवर म्हणजे काय होते? 25 मीटर पर सेकंद. तर माझं सजेशन आहे डायरेक्ट 25 लिहू. आज टाइमपास नाही करू आपण. 90 भागेला 36 गुणेला 10, हा ठीक. कारण 25 गुणेला किती? टी. आता 25 न भाग देऊ, पहिले 5 न भाग देऊ. 5 5 25, 5 8 40, पुन्हा 5 5 25, परत 5 न भाग जाते. 5 1 5, 3 राडे, 5 7 35. टाइम निघाला 17. कशात निघल? सेकंद मध्ये. का सर सेकंद मध्ये? कारण हाय मीटर, हे मीटर पर सेकंद, तर हे काय असेल? सेकंद. ओके, चालेल. काय म्हटलं? 240 मीटर लांबीची रेल्वे, म्हणजे रेल्वेची लांबी एल बरोबर दिलाय 240 मीटर लांबीची रेल्वे. 40 किलोमीटर प्रतिवर वेगाने, म्हणजे स्पीड दिलाय 40 किलोमीटर प्रति हवर वेगाने एका व्यक्तीला किती वेळात ओलांडेल, किंवा एका खांबाला किती वेळात ओलांडेल, असं गणित असू शकते. मग गणितात एकच लांबी आहे, एकच स्पीड आहे, एकच टाइम आहे. मग लांबी दिली आहे 240, स्पीड दिलाय 40 किलोमीटर प्रति आवर, याचं रूपांतर करायचं मीटर पर सेकंद, म्हणून 40 भागेला 36 गुणेला 10 गुणेला टी. समजलं? ठीक. हा भागाकारातलं गुणाकारात जाते, गुणाकारातलं भागाकारात येते. 240 गुणेला 36 भागेला 40 गुणेला 10 बरोबर काय? टी. ओके, इथपर्यंत. आता हा 0 0 झाला कॅन्सल. 4 10 40, 4 9 36. आता परत 24 गुणेला 9 करू पहा. 9 चूक 36 चे 6, हातच्याले 3, 9 2 18 आणि 3 किती होते? 21 अपॉन किती? 10 बरोबर काय? 3. आणि एक घर काय येतो आपण मागे, म्हणजे 21.6 सेकंदात ओलांडे. पडलं? टाइम घ्या. मग आता या गणितात काय म्हटलं? ताशी 54 किलोमीटर वेगाने. मग हा 54 किलोमीटर काय दिलाय? वेग. ताशी म्हणजे एका तासाला 54 किलोमीटर. इंग्लिश मध्ये असं लिहितो 54 किलोमीटर प्रति हवर, आणि मराठीत लिहायचं असेल तर ताशी 54 किलोमीटर, है ना रे. हा काय? वेग. बरं, अजून गणितात काय दिलं? एक विजेचा खांब 18 सेकंदात ओलांडते, तर त्या आगगाडीची काय विचारली? लांबी. झालं. मग गणितात एकच लांबी आहे, एकच स्पीड आहे, एकच टाइम आहे, म्हणून एल बरोबर एस इंटू टी. आता यस किती दिलाय? 54 किलोमीटर प्रति आवर, म्हणजे 15 मीटर पर सेकंद. पडलं? गुणेला किती? 18 मीटर पर सेकंद, सेकंद है ना. झालं. आता मला सिंपल दोघांच्या काय करणे? गुणाकार. 18 गुणेला 15, 15 8 120, आणि 15 1 15, 270. मग हे 270 काय निघन? पण मीटर, म्हणून रेल्वेची लांबी 270 मीटर. ताशी 72 किलोमीटर वेगाने जाणारी, म्हणजे स्पीड दिलाय 72 किलोमीटर प्रति आवर वेगाने जाणारी आगगाडी. एक विजेचा खांब किती सेकंदात? 12 सेकंदात ओलांडते, रेल्वेची लांबी किती? एल बरोबर एस इंटू टी. आता स्पीड आहे 72 किलोमीटर प्रति आवर, टाइम आहे सेकंद, म्हणजेच 20 मीटर पर सेकंद गुणिला किती? 12, 12 2 24, 240 काय निघल? मीटर. ताशी 80 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी. कोणी तसं वाचायचं, ताशी 80 किलोमीटर वेगाने. ओके, स्पीड दिला आहे 80 किलोमीटर प्रति आवर. एक आगगाडी एक विजेचा खांब 27 सेकंदात ओलांडते. ओके, 27 सेकंद.
मग आगगाडीची लांबी विचारली, L बरोबर किती. ओके, विजेचा खांब म्हणजे विजेच्या खांबाला लांबी नसते, म्हणजे गणितात एकच लांबी, एकच स्पीड, एकच टाइम. झालं. मग आता L काढायचा आहे. L बरोबर टी एस दिलाय किती, 80. 80 भागेला 36 गुणेला 10 गुणेला 27. असं प्रॉपर मांडणी झाली पाहिजे तुमची, है ना ते. त्याच्यानंतर आता पुन्हा भाग जाते, कितीचा रे, है ना 9चा. 9 चौक 36, 9 त्रिक 27, 4 80, 3 दोने 6, किती 600 मीटर. म्हणून रेल्वेची लांबी येते 600 मीटर. ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या, मग हा वेग आहे, मग स्पीड किती 60 किलोमीटर प्रति आवर वेगाने. ओके, लिहिला. 480 मीटर लांबीच्या मालगाडीस, म्हणजे रेल्वेची लांबी दिली 480 मीटर, मालगाडीस 420 मीटर लांबीचा बोगदा, L0 झालं 420 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल, टाइम विचारला. टाइम बरोबर किती, आपल्याला माहित आहे ना गणितात किती लांबे दिसत आहे, 2. स्पीड किती आहे, 1. टाइम किती आहे, 1. मग कोणता फॉर्म्युला, L प्लस L0 बरोबर S इंटू टी. झालं. पूर्ण L पुट करून टाका. 480 अधिक 420 बरोबर स्पीड हा किलोमीटर प्रति आवर मध्ये आहे, 60 भागेला 36 गुणेला 10 गुणेला टी, मीटर पर सेकंड, है ना, हे मीटर. आता दोघांची काय होईल, ऍडिशन बेरीज 0, 8 आणि 2 10, 0, 4 आणि 4 8 आणि 1 9, 900. दोघांची बेरीज 900. हा भागाकारातला गुणाकारात येईल आणि हे गुणाकारातलं भागाकारात जाईल. बरोबर इकडं काय शिल्लक राहील, टी. बरोबर ना, हे भागाकारातलं इकडं जाऊन गुणाकारात जाईल आणि याचे गुणाकारात भागाकार, बरोबर टी. असं डायरेक्ट करा. हे 0 झाले कॅन्सल, 6 1 6, 6 6 36, 9 सक 54 सेकंद. म्हणून किती वेळात ओलांडेल, 54 सेकंद. पाबर याच्यात स्पीड दिली आहे 72 किलोमीटर प्रति आवर, है ना, 72 किलोमीटर प्रति आवर. त्याच्यानंतर 540 मीटर लांबीची मालगाडी, म्हणजे L दिलाय 540 मीटर. त्याच्यानंतर 460 मीटर लांबीचा पूल, L0 आहे 460 मीटर आणि किती वेळ लागेल म्हणजे. झालं. मग आता गणितात L प्लस L0 बरोबर S इंटू टी. L दिली आहे 540, L0 आहे 460, स्पीड आहे 72 किलोमीटर प्रति आवर म्हणजे 20 मीटर पर सेकंद गुणेला टी. या दोघांची बेरीज होते 1000 भागेला किती 20 बरोबर किती टी. 0 झाले कॅन्सल, 50 सेकंद दाट ती रेल्वे ओलांडे. ठीक.